असताना मी सकाळपासूनची काही विधानं बघत होते, ज्यामध्ये भाजपाच्या सगळ्या प्रवक्त्यांना अगदी म्हणजे त्याला पूर येणे म्हणतात, अशा पद्धतीने त्यांची विधानं चालू आहेत. मात्र आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत असं आम्ही कायम म्हणतो. त्यामुळे प्रसाद लाड असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील, ही सगळी मंडळी काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला काही फारसा वेळ नाही. मात्र एक नक्की, जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंड्समध्ये फडणवीसांना भेटतात, तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात. मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही, किंबहुना भाजपाचं पित्त खवळणारं आहे. आणि त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची, नेत्यांची, उपनेत्यांची जी काही भाषा आज आम्हाला सकाळपासून ऐकायला मिळत आहे, ती एका अर्थाने ही माणसं कशा पद्धतीने मराठीवर, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत, महाराष्ट्र विरोधी धोरण घेणारी कशी माणसं आहेत, ते या निमित्ताने आपण बघत आहात. पण आशिष शेलार म्हणतात की ठाकरे बंधू हे गैरसमजाचे बळी ठरत आहेत. मुळात भाजप ही मराठी